तर मागच्या क्लासमध्ये आपण पार्टोग्राफ आणि इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल्स अशा दोन गोष्टी शिकलो होतो. तर पार्टोग्राफमध्ये जसं आपण 4 गोल्डन रूल्स बघितले ना, की जेव्हा डायलेटेशन 4 सेंटीमीटर किंवा त्याच्यावरती होतं तेव्हाच आपण पार्टोग्राफची शीट ही भरायला सुरुवात करतो. हा सगळ्यात पहिला नियम. दुसरा नियम होता की सगळ्यात आधी पार्टोग्राफवर सर्वायकल डायलेटेशन प्लॉट केल्या जातं. सर्वायकल डायलिटेशन सगळ्यात आधी प्लॉट करताना किंवा पहिल्यांदा प्लॉट करताना अलर्ट लाईनवरच यायला पाहिजे फर्स्ट रीडिंग. आणि जिथे आपण डायलिटेशन प्लॉट करतो तिथून वरून खालीपर्यंत एक रेफरन्स लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि रेफरन्स लाईनच्या राईट साईडकडे आपल्याला प्लॉटिंग ही कंटिन्यू करायची आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की 4 अवरली आपण पीव्ही करणार, तर डायलिटेशन 4 अवरली प्लॉट करणार. मदरचं टेम्परेचर आणि ब्लड प्रेशर या तीन गोष्टी आपण एव्हरी 4 अवरली प्लॉट करणार. हाफ अवरली आपण FHR प्लॉट करणार. 120 to 160 या रेंजमध्ये तुमचा FHR असायला पाहिजे. लायकरचा कलर हा एव्हरी हाफ अवरली प्लॉट करणार. कॉन्ट्रॅक्शन्स एव्हरी हाफ अवरली 10 मिनिट साठी बघून प्लॉट करणार. 10 मिनिट्स मध्ये किती कॉन्ट्रॅक्शन्स आहे आणि किती वेळासाठी आलेले आहेत अशा दोन्ही गोष्टी आपण कॉन्ट्रॅक्शन मध्ये प्लॉट करणार. आणि मदरचा पल्स रेट हा सुद्धा आपण प्रत्येक अर्ध्या तासाला प्लॉट करणार. ठीक आहे. तर असा प्लॉटिंग आपण पार्टोग्राफची बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं वेस्ट सेग्रिगेशन, है ना. येलो मध्ये काय डिस्कार्ड करणार, रेड, ब्ल्यू, ब्लॅक आणि व्हाईट पंचर प्रूफ कंटेनर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फॉगिंग. याच्यासाठी तुम्ही इकोशिल्ड किंवा बॅसिलॉइड असे एजंट्स वापरू शकता. ठीक आहे. फॉर्मॅलिनचा वापर टाळायचा आहे, करायचा नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघितली ऑटोक्लेविंग, है ना. इन्स्ट्रुमेंट जर रॅप्ड असेल, है ना, कपड्यामध्ये बांधून असेल तर प्रेशर नंतर 30 मिनिट्स तुम्हाला ऑटोक्लेविंगची सायकल कंटिन्यू करायची आहे. आणि जर इन्स्ट्रुमेंट डायरेक्टली ड्रम मध्ये सोडले आहेत किंवा अनरॅप्ड आहे तर प्रेशर नंतर 20 मिनिट्स तुम्हाला लोड हा ऑटोक्लेव्ह करायचा आहे. चिटल फोर्सेप बद्दल आपण बोललो होतो की चिटल फोर्सेप हा नेहमी ड्राय स्टँड मध्ये ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारचं सोल्युशन किंवा सॅव्हलॉन मध्ये ठेवायचं नाही. आणि रोज सकाळी फोर्सेप आणि स्टँड किंवा ग्लास बॉटल ही ऑटोक्लेव्ह करायची आहे. ठीक आहे. तर हे आपण बोललो होतो चिटल फोर्सेप बद्दल. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे नॉर्मल डिलिव्हरी आणि AMTSL म्हणजे मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. तर अशा दोन टॉपिक बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतोय. तर आजचा आपला सेशन आहे 5, है ना, क्लिनिकल सेशन 5, ज्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड नंबर 7, 8, 9 म्हणजे 7 नॉर्मल डिलिव्हरी कशी करायची, तो आहे. स्टँडर्ड नंबर 8 इसेन्शियल न्यूबॉर्न केअर म्हणजे डिलिव्हरी नंतर बाळाला कुठला कुठला केअर प्रोव्हाइड केला जातो, करायचा आहे, आपण ऑलरेडी मागच्या क्लासमध्ये बोललो होतो जेव्हा आपण NBR शिकलो होतो. आणि एक स्टँडर्ड जो अतिशय इम्पॉर्टंट आहे तो आहे AMTSL किंवा मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. ठीक आहे. तर 3 स्टँडर्ड आज आपण शिकणार आहोत. तर जो स्टँडर्ड नंबर 7 आहे कंडक्टिंग नॉर्मल डिलिव्हरी, त्याच्यामध्ये आपण 6 क्लीन्स बद्दल आधी तर बोलूया. कोणाला माहिती आहे का नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट करताना कुठल्या 6 क्लीन्सची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे? कोणाला माहिती आहे का? व्हॉट आर द 6 क्लीन्स इन कंडक्टिंग सेफ अँड क्लीन डिलिव्हरी? म्हणजे आपल्याला जर डिलिव्हरी सेफ करायची आहे, क्लीन करायची आहे, तर कुठल्या 6 गोष्टी आहे ज्या क्लीन असायला पाहिजे किंवा साफ असायला पाहिजे? काय आहे, कोणाला माहिती आहे का? 6 क्लीन. Clean surface, clean hand, व्हेरी गुड. एक तर clean क्लीन blade, सरफेस, क्लीन हँड्स, clean scissor, clean scissor. क्लीन कॉर्ड कटिंग सीझर, बरोबर. एपिझोटोमी सेट हा, पाहिजे. ते तर आपलं झालं. पण 6 क्लीन काय आहे बेसिकली, जसं मॅमने सांगितलं की क्लीन हँड्स म्हणजे आपले हँड्स हे पूर्ण स्टेप्स यूज करून वॉश केलेले असावे. ज्या दिवशी आपण सुमन कुमारी या निमोनिक्स नुसार हँड वॉशिंगची स्टेप शिकलो, तर पूर्ण हँड हा क्लीन असायला पाहिजे आणि स्टराईल ग्लोव्ज, है ना.
नो टच टेक्निक म्हणजे कुठेही आपला हात न लागता आपल्याला ग्लोव्ज विअर करायचे आहे. तर क्लीन हँड्स. क्लीन सरफेस म्हणजे ज्या टेबलवर आपण महिलेला पोझिशन देणार आहोत तो टेबल हायपोक्लोराइडच्या सोल्युशनने क्लीन केलेला पाहिजे. त्याच्यावर क्लीन मॅकेंटॉश टाकलेला पाहिजे आणि मॅट्रेस असायला पाहिजे है ना. फक्त बेड आणि मॅकेंटॉश नको, तर तुमच्या बेडवर मॅट्रेस आणि त्याच्यावर क्लीन केलेला मॅकेंटॉश टाकलेला पाहिजे. तर क्लीन सरफेस म्हणजे ज्या बेडवर आपण महिलेला पोझिशन देतोय डिलिव्हरीसाठी ती सरफेस सुद्धा साफ केलेली हवी. त्याच्यानंतर क्लीन पेरिनियम म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी अटेम्प्ट करायच्या आधी तुम्हाला बेटाडीन, गॉस पीसेस, बॉवल, स्पॉन्ज होल्डर फोर्सेप घेऊन एकदा जो पेरिनियल क्लीन एरिया आहे, वजायनल एरिया आहे, तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर आईसाठी हे 3 क्लीन आहे: क्लीन हँड्स, क्लीन सरफेस आणि क्लीन पेरिनियम. आणि बाकीचे उर्वरित 3 हे बाळासाठी आहेत है ना. तर क्लीन कॉर्ड क्लॅम्प, क्लीन कॉर्ड कट आणि क्लीन शीट्स म्हणजे कॉर्ड कटिंगला लागणारी सीझर, कॉर्ड कटिंग सीझर ही स्टराईल पाहिजे, ऑटोक्लेव्ड पाहिजे. क्लॅम्प आपण जो लावणार आहोत कॉर्ड कट केल्यानंतर तो क्लॅम्प क्लीन पाहिजे है ना, ऑटोक्लेव्ड नको किंवा अनस्टराईल नको. आणि बाळाला ज्या शीट्सनी आपण बाळाला ड्राय आणि कव्हर करणार आहोत इवन त्या शीट्स सुद्धा क्लीन पाहिजे आणि प्रिवॉर्म पाहिजे. म्हणजे जेव्हाही आपण वार्मर ऑन करू अर्ध्या तासाआधी तेव्हा त्या 2 शीट्स वार्मर मध्ये प्री हीट व्हायला ठेवायचे आहे. तर असे टोटल 6 क्लीन आहे जे तुम्हाला प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरी अटेम्प्ट करताना लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, हा फोटो तुम्हाला लक्षात पाहिजे. तर क्लीन हँड्स, क्लीन सरफेस, क्लीन पेरिनियम, क्लीन कॉर्ड कट म्हणजे क्लीन सीझर, क्लीन कॉर्ड क्लॅम्प आणि क्लीन शीट्स किंवा क्लीन टॉवेल्स. हे 6 क्लीन्स तुम्हाला लक्षात पाहिजे आहे. ठीक आहे. आता आपण समोर जाऊया. जेव्हा आपण नॉर्मल डिलिव्हरी बद्दल बोलतोय तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की स्टेजेस ऑफ लेबर किती, म्हणजे कशा स्टेज पासून ती महिला पास ऑन होणार आहे आणि आपण जी डिलिव्हरीची कंप्लीट प्रोसेस आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर किती स्टेजेस ऑफ लेबर इन टोटल, किती स्टेजेस पासून महिलेला पास व्हावं लागतं कंप्लीट डिलिव्हरी प्रोसेससाठी? 4. 4 स्टेजेस ऑफ लेबर, फोर बरोबर. स्टेजेस. पहिली स्टेज कधी सुरू होते? पहिली स्टेज कधी सुरू होते स्टार्ट लेबर पेन्स. है ना, जेव्हाही तिला ट्रू लेबर. लेबर पेन सुरू होते. आणि इनफॅक्ट ट्रू लेबर पेन म्हणजे खरी कळा येते त्यावेळेस आपण बोलतो की महिलेची पहिली स्टेज सुरू झालेली आहे. आणि कधीपर्यंत असेल ती स्टेज? जोपर्यंत सर्व्हिक्स हे फुल डायलेट होत नाही, 10 सेंटीमीटर डायलेट होत नाही, तोपर्यंत फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. तर फर्स्ट स्टेज ऑफ लेबर कुठून सुरू होते? ट्रू लेबर पेन पासून, म्हणजे खरी कडा आल्यापासनं तर सर्व्हिक्स हे फुल डायलेट होईपर्यंत, म्हणजे 10 सेंटीमीटर डायलेट होईपर्यंत ही फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. सेकंड स्टेज ऑफ लेबर कधी सुरू होते? सर्व्हिक्स फुल डायलेट झाल्यापासनं सुरू होते बेबी तर डिलिव्हरी. बेबी आउट होईपर्यंत किंवा डिलिव्हरी कंडक्ट होईपर्यंत ही सेकंड स्टेज ऑफ लेबर. ठीक आहे. थर्ड स्टेज ऑफ लेबर कधी सुरू होते? बेबी आउट झाल्यापासनं तर प्लॅसेंटाची प्लॅसेंटा. डिलिव्हरी होईपर्यंत ही थर्ड स्टेज ऑफ लेबर. आणि फोर्थ स्टेज ऑफ लेबर आहे मदर आणि बेबी दोघांचंही 2 तासासाठी ऑब्झर्वेशन है ना, पोस्टपार्टम केअर स्टेज किंवा मॉनिटरिंग स्टेज याला आपण बोलतो. तर 2 तास तुम्हाला आई आणि बाळ दोघांचंही ऑब्झर्वेशन करायचं आहे. कारण जे 2 तास असतात आफ्टर डिलिव्हरी ही आईसाठी आणि बाळासाठी दोघांसाठीही क्रुशियल असतात है ना. या 2 तासामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता ही जास्त असते. बाळ थंडा पडू शकतो, हायपोग्लायसेमिक होऊ शकतो है ना, बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकते, तसंच आईमध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकते, ब्लड प्रेशर फॉल होऊ शकतं है ना. या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आपण 2 तासापर्यंत मदर आणि बेबीचं ऑब्झर्वेशन करतो. आणि ही 4 स्टेज ऑफ लेबर आहे. तरी सगळ्यांना माहिती पाहिजे 4 स्टेजेस ऑफ लेबर. ठीक आहे. तर आपण परत एकदा या स्टेजेस बघूया. तर फर्स्ट स्टेज जसं आपण मी बोललो ट्रू लेबर पेन सुरू झाल्यापासनं तर सर्व्हिक्स फुल डायलेट होईपर्यंत ही फर्स्ट स्टेज ऑफ लेबर.
सेकंड स्टेज ऑफ लेबर, सर्विक्स कम्प्लिटली ओपन झालेला आहे, डायलेट झालेला आहे, तर बेबी आउट होईपर्यंत सेकंड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज ऑफ लेबर काय आहे? बेबीची डिलिव्हरी झाल्यापासनं प्लासेंटा आउट होईपर्यंत ही थर्ड स्टेज ऑफ लेबर. आणि फोर्थ स्टेज आहे प्लासेंटा आउट झाल्यापासनं पुढचे 2 तास ऑब्झर्वेशन ऑफ मदर आणि बेबी बोथ, फक्त मदरच नाही तर इव्हन बेबीचं सुद्धा ऑब्झर्वेशन. ठीक आहे, तर या स्टेजेस ऑफ लेबर तुम्हाला माहिती पाहिजे. तर आता आपण बोललो की ट्रू लेबर पेन आणि फॉल्स लेबर पेन. मग काय फरक आहे, कसं कळेल आपल्याला ट्रू लेबर पेन की फॉल्स लेबर पेन? काय फरक आहे दोघांमध्ये, ट्रू आणि फॉल्स लेबर पेन मध्ये? तर पेशंटच्या पेनच्या जास्ती प्रमाणात वाढलेल्या असतात किंवा पीव्ही केल्यानंतर डायलेटेशन किती झाले हा, अजून? आणि म्हणजे वाढत जाते ट्रू लेबर पेन असेल बरोबर. तर. ट्रू लेबर पेन मध्ये काय होतं ना, ट्रू लेबर पेन जास्त यायला लागतात आणि जास्त वेळेस साठी पण यायला लागतात है ना. तर ट्रू लेबर पेन हे फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन्स पण वाढतील तुमचे 10 मिनिटामध्ये. आणि ते आता जर 20 सेकंदासाठी येत असेल तर 20 ते 40 सेकंद किंवा 40 सेकंदच्या वर असे वाढायला लागतात. तर ट्रू लेबर पेन हे वाढतात, म्हणजे त्याची इंटेन्सिटी पण वाढते आणि नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन सुद्धा वाढतात. त्याच्यानंतर ट्रू लेबर पेन काय होतं, थोडा रेस्ट केला है ना, किंवा आपण कडा बदलली, थोडं वॉक केलं, अम्ब्युलेशन केलं, तर फॉल्स लेबर पेन या बंद होतात. पण ट्रू लेबर पेन अशा बंद होत नाही, ट्रू लेबर पेन या नेहमी वाढतच जातात. ठीक आहे, तर आपण इथे बघूया. ट्रू लेबर पेन काय आहे, रेग्युलर आहेत. म्हणजे ट्रू लेबर पेन येऊन बंद होणाऱ्या नाहीत. ट्रू लेबर पेन या रेग्युलर आणि प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे वाढणार आहेत. जेव्हा की फॉल्स लेबर पेन या इरेग्युलर आहेत, येतील, बंद होतील, मग काही वेळाने येतील किंवा काही वेळाने मग येणार नाही. तर फॉल्स लेबर पेन मध्ये इरेग्युलरिटी आहे, जेव्हा की ट्रू लेबर पेन ही रेग्युलर प्रोसेस आहे, त्या वाढत जातील. त्याच्यानंतर आपण जसं बोललो की थोडा आराम केला, रेस्ट केला, करवट बदलली, तर ट्रू लेबर पेन तरीही थांबणार नाही. पण थोडा जर आराम केला, रेस्ट केला, मेडिकेशन घेतलं, तर तुमचे फॉल्स लेबर पेन हे बंद होतील, थांबतील. ट्रू लेबर पेन हे वेळेसोबत वाढत जातील आणि जास्त वेळेसाठी लिहायला लागतील, तेव्हा की फॉल्स लेबर पेन मध्ये तसं होणार नाही. जर ते 2 आहे तर 2च येतील आणि तेवढ्याच वेळेसाठी येतील, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ट्रू लेबर पेन सोबत तुम्हाला सर्व्हायकल चेंजेस सुद्धा दिसतील है ना. डायलेटेशन वाढेल, इफेसमेंट होईल म्हणजे सर्व्हायकल राईपनिंग होईल, तेव्हा की फॉल्स लेबर पेन मध्ये तुम्हाला सर्व्हायकल चेंजेस दिसणार नाही. तुम्हाला डिस्चार्ज सुद्धा दिसेल ट्रू लेबर पेन मध्ये, म्हणजे शो, जेव्हा की फॉल्स लेबर पेन मध्ये डिस्चार्ज किंवा शो अब्सेंट असेल. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही सेकंड पॉइंट बघाल, ट्रू लेबर पेन या लोअर बॅकला सुरू होतात आणि समोरच्या पोटाला येतात है ना, जेव्हा की फॉल्स लेबर पेन या समोरूनच सुरू होतात है ना. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. तर ट्रू लेबर पेन या लोअर बॅकला सुरू होऊन फ्रंटला रेडिएट होतील, पण फॉल्स लेबर पेन या समोर लोअर ऍब्डोमेन मध्येच कन्फाईंड असेल, त्याच भागामध्ये येतील. ठीक आहे, हे क्लिअर आहे ट्रू आणि फॉल्स लेबर पेन. आणि मध्येही आपण एकदा बोललो होतो है ना, ट्रू लेबर पेनचं हे पण इम्पॉर्टंट आहे की जेव्हाही कुठलीही महिला 24 ते 34 म्हणजे 24 to 34 वीक्स मध्ये ट्रू लेबर पेन मध्ये येते, तेव्हा आपण कॉर्टिकोस्टेरॉइडचा वापर करतो है ना. कॉर्टिकोस्टेरॉइडचा वापर कशासाठी करतो, फॉर लंग्स मॅच्युरिटी ऑफ फिटस है ना. म्हणजे इंजेक्शन आपण आईला देतोय, पण त्याचा उपयोग बाळाचे लंग्स मॅच्युअर करण्यासाठी होणार आहे. तर डेक्झामिथॅझोन 6 mg 12 hourly 2 days किंवा बेटनेझोल 12 mg ओडी 2 days, म्हणजे 2 डोसेस द्यायचे आहे. ठीक आहे, तर जेवढे पॉसिबल डोसेस आहेत टिल डिलिव्हरी तेवढे डोसेस तुम्हाला द्यायचे, आणि जितके जास्त डोसेस होतील तितका जास्त फायदा बाळाच्या लंग्स मॅच्युरिटीसाठी. तर आपण 2-3 गोष्टी आता बघितल्या. एक तर आपण बघितलं सिक्स क्लीन इन नॉर्मल डिलिव्हरी, त्याच्यानंतर लेबरच्या 4 स्टेजेस, आणि आता आपण बघितलं की ट्रू लेबर पेन आणि फॉल्स लेबर पेन मध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. ठीक आहे? आता आपण समोर जाऊया. फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये जी ऍक्शन आहे ती आहे पार्टोग्राफ भरणे है ना. म्हणजे तिला खरा कळ्या सुरू झाल्या आणि जेव्हा ती 4 सेंटीमीटर डायलेट होईल तेव्हा तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची आहे फर्स्ट स्टेज ऑफ लेबर मध्ये,
मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ लेबर युझिंग पार्टोग्राफ. तर फर्स्ट स्टेज मध्ये जे तुमचं इंटरव्हेन्शन असणार आहे, जी तुमची ऍक्शन असणार आहे, ती काय असणार आहे? प्लॉटिंग ऑफ पार्टोग्राफ. सेकंड स्टेज ऑफ लेबर साठी तुम्हाला काय तयारी करायला पाहिजे बरं? आता काय वाटते तुम्हाला, काय तयारी करायला पाहिजे सेकंड स्टेज ऑफ लेबर साठी? काय काय लागेल तुम्हाला, काय तयारी करावी लागेल लेबर रूमची? आता तुम्हाला माहिती आहे की सर्व्हिसचे फुल डायलेट होत आहे, तुम्हाला असे काही साईन सिम्पटम्स दिसत आहे, तर तुम्ही काय काय तयारी कराल? एक तर तुमचा नॉर्मल डिलिव्हरी ट्रे है ना, हा ऑटोक्लेव्ड करून रेडी असायला पाहिजे. त्याच्यानंतर इपिझिओटोमी ट्रे है ना, भलेही आपण प्रत्येक प्रायमी मध्ये इपी करत नाही, पण जर इंडिकेशन असेल, जर गरज असेल, तर आपल्याला इपिझिओटोमी ट्रेची उपलब्ध ठेवायचा आहे, म्हणजे ऑटोक्लेव्ह करून तो रेडी ठेवायचा आहे. तसंच तुमचा ऑक्सिजन सोर्स आहे है ना, सक्शन मशीन आहे, फार्मर ऑन करायचं आहे, न्यूबॉर्न रेसिसिटेशनचे सगळे इक्विपमेंट्स आहे. तसंच कॉम्प्लिकेशन साठी पीपीएच किट, पीएमशा किट आणि इव्हन इमर्जन्सी ड्रग्स किट ही तुमची रेडी असायला पाहिजे, कारण कॉम्प्लिकेशन हे कधीही कोणत्याही महिलेला कुठल्याही वेळेस होऊ शकतं. म्हणून आपली जी रेडीनेस आहे ती लेबर रूम मध्ये थरो पाहिजे है ना, सगळ्या गोष्टी आपल्या रेडी असायला पाहिजे. Okay? तर ही सगळी चेकलिस्ट नुसार ट्रेज आहे ते तुमच्याकडे असायला पाहिजे. आता काय आहे सायन्स ऑफ इमिनंट डिलिव्हरी? कसं कळेल तुम्हाला की काही वेळात डिलिव्हरी होणार आहे? काय लक्षणं आहेत की महिलेला आपण लेबर रूम मध्ये आता डिलिव्हरीसाठी शिफ्ट करू? अशी काय लक्षणं आहेत? तर एक तर आहे गॅपिंग ऑफ वल्वा, थिनिंग ऑफ पेरिनियम, म्हणजे जे वजनाची खालची बाजू आहे ती काय होईल, एकदम रिंग पातळ तयार व्हायला होते. लागेल आणि स्ट्रेच होईल है ना, तर ते पातळ होईल. पाउटिंग ऑफ ॲनस, म्हणजे ॲनल एरिया ओपन होईल. त्याच्यानंतर क्राउनिंग ऑफ प्रेझेंटिंग पार्ट है ना, जेव्हाही महिलेला कढा येईल त्यावेळेस काय होईल, तुम्हाला हेड एकदम वजनावर दिसेल, फ्लोट करताना दिसेल. तर क्राउनिंग ऑफ प्रेझेंटिंग पार्ट आणि इव्हन अर्ज टू पुश, म्हणजे महिलेला खूप तीव्रपणे खाली पुश करण्याची इच्छा होईल. तर या सायन्स आहेत, या सायन्स वरून तुम्हाला कळतं की पुढच्या अर्ध्या तासामध्ये महिला डिलिव्हर होणार आहे आणि महिलेला आपल्याला लेबर रूम मध्ये शिफ्ट करून आपली सगळी तयारी ही कम्प्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगा, यावेळेस तुम्ही बर्थ कंपेनियन ठेवणार का सोबत? आता तुम्ही महिलेला आत घेत आहे है ना, लेबर टेबलवर क्लीन करून तुम्ही महिलेला आत घेताय, मग सोबत कोणी नातेवाईक घ्यायला पाहिजे का त्यावेळेस? हो, बर्थ नाही घ्यायला पाहिजे, कंपॅनी. ज्याला आपण बोलतो बर्थ कंपेनियन किंवा प्रसव सखी है ना, म्हणजे महिलेचा एक नातेवाईक आपण लेबर रूम मध्ये अलाउ करायला पाहिजे का? काय वाटतं? तर हो, म्हणजे करायला करायला पाहिजे. पाहिजे पण करत नाहीत आपल्याकडे. है ना, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन नुसार, इव्हन लक्ष जो प्रोग्राम आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजमध्ये, त्याच्यानुसार प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरीमध्ये एक व्यक्ती, आता हा एक व्यक्ती कोण असेल? जो व्यक्ती महिलेला हवासा वाटेल है ना, होऊ शकते तिची आई असेल किंवा सासू किंवा मोठी बहीण किंवा नवरा है ना, काही केसेसमध्ये इव्हन हस्बंड सुद्धा बर्थ कंपन्यांमधून सोबत राहतात. तर असा व्यक्ती, जी व्यक्ती महिलेला त्यांच्या सोबत पाहिजे ड्युरिंग डिलिव्हरी, ड्युरिंग प्रोसेस, अशा व्यक्तीला आपण लेबर रूम मध्ये अलाव करायला पाहिजे. का बरं अलाव करायला पाहिजे बरं? ना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतात है ना, काही कॉम्प्लिकेशन झाले, काही त्रास झाला महिलेला, तर कधी कधी नातेवाईक थोडा प्रॉब्लेम क्रिएट करतात है ना. पण गाईडलाईन नुसार काय करायला पाहिजे, आपण आधीच असा व्यक्ती आयडेंटिफाय करायला पाहिजे डिलिव्हरीच्या आधी है ना, आणि त्या व्यक्तीला काही त्याचे रोल्स आहे, काही त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते सांगायचे आहे. फक्त उगीच आपल्याकडे जागा आहे आणि गाईडलाईन आहे म्हणून ठेवायचं नाहीये. त्याला सांगायचं आहे की तुम्हाला अशा काही डेंजर साईन्स आहे, जसं महिलेला खूप हेडॅक झालं है ना, चक्कर येत आहे, ब्लिडिंग व्हायला लागली, तर असं काही डेंजर साईन्स झाल्या तर लगेच येऊन तुम्ही आम्हाला सांगा, कळवा है ना. तर एक तर आहे डेंजर साईन्स, आपण त्याला एक्सप्लेन करून ठेवतो. दुसरी गोष्ट, हायड्रेशन साठी त्याचं काम येतं है ना. तर महिलेला उठून बसायचं आहे, कळा बदलवायची आहे किंवा तिला काही लिक्विड्स घ्यायचे आहे है ना, तर अशा गोष्टींसाठी सुद्धा बर्थ कंपेनियनचा वापर होतो. अजून सायकोलॉजिकल सपोर्ट है ना, महिलेला मेंटल सपोर्ट देईल ती व्यक्ती, की कॉपरेट कर है ना, पुश कर. तर यामुळे सुद्धा जी सेकंड स्टेज आहे ती
प्रोलॉंग होत नाही आणि नॉर्मल डिलिव्हरीची चान्स जास्त होते. तर हे बघितलं गेलेलं आहे की प्रोलॉंग कमी होते सेकंड स्टेज, आणि सिझेरियन सेक्शनला घ्यायची गरज पडत नाही, म्हणजे महिला इझिली नॉर्मल डिलिव्हरी करते जर तुम्ही कुठलाही असा प्रॉपर बर्थ कंपेनियन चूज करून महिलेसोबत ठेवला ना. त्याचे बरेचसे फंक्शन्स आहेत बर्थ कंपनीचे, तर हे तुम्हाला आधी सांगायचं आहे त्यांना, आणि मग त्यांना लेबर रूम मध्ये अलाउ करायचं आहे. पण प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरी मध्ये एक व्यक्ती सोबत ठेवायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मी ओटी मध्ये सुद्धा ठेवताना बघितलेले आहे बर्थ कंपेनियन, है ना. पण बर्थ कंपेनियन ठेवताना हे लक्षात ठेवा की तो क्लीन असायला पाहिजे, है ना. त्याला कुठलाही व्हायरल नको, फिवर, कफ, है ना, कुठलंही व्हायरल इन्फेक्शन नको, आणि क्लीन कपडे घालून आपण आणि गाऊन देऊन त्यांना आपण लेबर रूम मध्ये अलाउ करू. तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, की एक कंपेनियन तुम्हाला प्रत्येक डिलिव्हरीमध्ये अलाउ करायचं आहे. महिलेला काय सांगाल तुम्ही? महिलेला काय सांगाल? तिला पुश करायला सांगाल ना. तर जेव्हा जेव्हा तिला कळा येत आहे, पेन होत आहे, तेव्हा तेव्हा खाली पुश कर, आणि जेव्हा कळा येत नाही तेव्हा लांब श्वास घे, है ना. उगीच पुश करायची गरज आहे तर हे सुद्धा तुम्हाला तिला सांगायचं, अदरवाईज काय होईल, ती डिहायड्रेट होईल आणि पुश करू शकणार नाही, है ना. तुम्हाला हे सुद्धा महिलेशी सुद्धा बोलायचं आहे. तिच्याशी बोला, तिच्याशी संवाद साधा, है ना. तिला सांगा की सगळं नॉर्मल होत आहे, सगळं बरोबर आहे, तू कोऑपरेट कर, है ना, खाली पुश कर. तर तिच्यासोबत सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही महिलेला बोलताना व्हर्बल अब्यूज नको, है ना, शिवीगाळ नको, हातांचा मार नको, है ना. तिची सहमती घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना. तिच्या डेटाची कॉन्फिडेन्शियालिटी, है ना, कुठलाही तिचे रेकॉर्ड आहे ते कॉन्फिडेन्शियल पाहिजे, कुठेही रिव्हील झालेलं नको. तिचं हिमोग्लोबिन किती आहे, तिचं HIV स्टेटस काय आहे, तिचं HbA1c स्टेटस काय आहे, आपण फाईलवर लिहिणार का, सगळ्यांना सांगणार का? नाही. तर तिचे रेकॉर्ड्स किंवा तिचा डेटा हा नेहमी कॉन्फिडेन्शियल पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की नो व्हर्बल अब्यूज, म्हणजे शिवीगाळ नको, ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिकल अब्यूज नको. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये फिजिकल अब्यूज होतात, है ना. ऐकलं नाही की मारतात, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्सेंट, प्रत्येक गोष्ट करताना तिला समजावून सांगा, है ना, तिच्याशी बोला, तिला एक्सप्लेन करा, आणि कॉन्फिडेन्शियालिटी सुद्धा तुम्हाला पाळायची आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिस्पेक्टफुल केअर साठी करणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर प्रत्येक महिला जी तुमच्याकडे येते तिला रिस्पेक्टफुल केअर भेटायला पाहिजे. म्हणून आता ती तुमच्याकडे आली तर तिचं नाव घेऊन तुम्ही आवाज द्यायला पाहिजे, है ना. फॉर एक्झाम्पल, एखाद्या महिलेचं नाव मीना आहे, ए इकडे ये, ए इकडे बस म्हणण्यापेक्षा मीना इकडे ये, मीना इथे बस, है ना. तर त्याच्यापासून तुमची रिस्पेक्टफुल केअर सुरू होते. तर महिला जेव्हा तुमच्या हॉस्टेलमध्ये एंटर करते तिथून तुमची रिस्पेक्टफुल केअर ही सुरू होते. तर कधीपर्यंत? जोपर्यंत ती बाळाला घेऊन जात नाही, है ना, तोपर्यंत तुमचा केअर हा रिस्पेक्टफुल असायला पाहिजे, ठीक आहे. डिग्निफाईड केअर आपण ज्याला बोलतो, ठीक आहे. तर या काही गोष्टी. आता मला सांगा काय डोंट्स आहे. आता तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी करताना काय काय नाही करायला पाहिजे लेबर रूम मध्ये. तर एक आहे नो रुटीन इपिजिओटॉमी. आपण बोललो होतो का, आठवत नाही मला, है ना. प्रत्येक प्रायमी मध्ये इपी करायची गरज नाही. जर इंडिकेशन असेल, म्हणजे बाळाचं वेट जास्त आहे, 3.5 kg पेक्षा जास्त वेट आहे, किंवा बाळाचे ठोके FHR रेट कमी किंवा जास्त होतोय, मदर कॉपरेट करत नाहीये, पुश करत नाहीये, है ना, तर तुम्ही प्रायमी, ब्रीच, ट्विन्स अशा कंडिशन्स मध्ये नॉर्मल डिलिव्हरी अटेम्प्ट करत आहे, सेकंड स्टेज ही खूप प्रोलॉंग्ड आहे, खूप वेट झालेला आहे, तर अशाच कंडिशन मध्ये तुम्हाला LOX2% वापर करून इपिझोटॉमी द्यायची आहे. जर इझिली नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर प्रायमी मध्ये सुद्धा तुम्हाला इपी करायची गरज नाही. तर नो रुटीन इपिझिओटॉमी. त्याच्यानंतर नो फंडल प्रेशर, है ना, फंडल प्रेशर द्यायचं नाही आहे. त्याच्यानंतर नो रुटीन एनिमा, प्रत्येक महिलेमध्ये एनिमा द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर नो शेविंग, है ना, नो पेरिनियल शेविंग. त्याच्यानंतर नो रुटीन सक्शनिंग इन न्यूबॉर्न्स, है ना, बाळ झाला की सक्शन, बाळ झाला की सक्शन, हे करायची गरज नाही अनलेस देर इज अ इंडिकेशन किंवा सिक्रिशन्स, तर करा. पण प्रत्येक न्यूबॉर्न मध्ये रुटीन सक्शन करायची गरज नाही. मग काय करायला पाहिजे, हे तर डोंट्स आहे. काय डूज आहे की बर्थ कंपेनियन अलाउ करणे, हे डू आहे,
है ना. त्याच्यानंतर बाळाची डिलिव्हरी ही आईच्या पोटावर करणे ही डू आहे, है ना. बाळाची कॉर्ड कटिंग ही लवकर न करता 1 ते 3 मिनिटात करणे हे डू आहे, है ना. या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. या चांगल्या गाईडलाईन्स आहे, चांगले प्रोटोकॉल्स आहे जे तुम्हाला फॉलो करायचे आहे. ठीक आहे. तर डूज अँड डोंट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आता एक केस सिनारिओ आहे, मला उत्तर सांगायचं. एक एबीसी नावाची महिला आहे, 25 वर्ष ओल्ड, आणि प्रायमी आहे, फर्स्ट डिलिव्हरी आहे. ठीक आहे. फुल डायलिटेशन आहे, झालेलं आहे, आणि स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन आहे. तिला 4 कॉन्ट्रॅक्शन आहे फॉर मोर दॅन 40 सेकंड, है ना. बऱ्याच वेळासाठी तिची कॉन्ट्रॅक्शन थांबत आहे. तर तिला पेरिनियल सपोर्ट द्यायची गरज आहे का, आणि का द्यायला पाहिजे? पेरिनियल सपोर्ट द्यायला पाहिजे का या महिलेला? ती गरज नाही. आणि या महिलेला एपिझेडॉमी ची सुद्धा गरज लागेल का, गरज आहे का, द्याल का तुम्ही या महिलेला? म्हणजे 25 वर्षाची महिला आहे, प्रायमी आहे, फुल डायलेटेड आहे, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन्स आहेत, हे आम्हाला लिपी कराल का? काही गरज नाही, कारण तिला चांगले कॉन्ट्रॅक्शन्स आहे, ऑलरेडी ती फुल डायलेटेड आहे, है ना. तर तिला इपी द्यायची गरज नाही. आणि पेरिनियल सपोर्ट तुम्हाला प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरीमध्ये द्यायची गरज आहे, टू अवॉइड पेरिनियल टियर. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की फुल डायलेटेड झालं की पेरिनियम हे तीन होतं, पातळ होतं, त्याच्यामुळे पेरिनियम फाटण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून प्रत्येक महिलेला एक मॉप घेऊन, पॅड घेऊन तुम्हाला पेरिनियल सपोर्ट द्यायचा आहे. त्याच्यामुळे पेरिनियमला फाटण्यापासून तुम्ही वाचवू शकता. तर यस, या महिलेमध्ये आपल्याला पेरिनियल सपोर्ट द्यायची गरज आहे, पण इपी द्यायची गरज नाही, है ना, कारण ती नॉर्मली डिलिव्हर होऊ शकते. ठीक आहे, विदाऊट इपी. ठीक आहे. तर इंडिकेशन्स काय काय आहे इपिजिडॉमीचे? तर बाळाचं वजन हे 3.5 किंवा 4 किलोपेक्षा जास्त आहे. सेकंड स्टेज ही खूप प्रोलॉंगड आहे, 8-10 तासाच्या वर झालेले आहे कॉन्ट्रॅक्शन सुरू होऊन, पण अजूनही फुल डायलिटेशन अचीव झालेलं नाही. तर तुम्ही व्हॅक्युम डिलिव्हरी करताय किंवा इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी करत आहे, है ना. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला इपी करावं लागेल. माल प्रेझेंटेशन आहे, ब्रिज, जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रिज प्रेझेंटेशन आहे, किंवा प्री टर्म आहे, किंवा ट्विन्स तुम्ही नॉर्मली अटेम्प्ट करत आहे, किंवा FH लो होतोय किंवा 160च्या वर होतोय, है ना. मदर कोऑपरेटिव्ह नाही आहे, मदर पुश करत नाहीये. अशा कंडिशन्स मध्ये फक्त तुम्हाला इपिझोटॉमी ही अटेम्प्ट करायची आहे, इवन इन प्रायमीज. ठीक आहे. तर हेन्स इपिझोटॉमी इज नॉट इंडिकेटेड इन ऑल प्रायमी वुमन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपण बघूया नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपल्याला काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहे. तर ऑब्विसली जसं आपण आत्ताच बोललो होतो, 6 क्लीन हँड वॉश करणार, नो टच टेक्निक पद्धतीने ग्लोव्ज विअर करणार. ग्लोव्ज घातल्यानंतर आपण ट्रॉलीवर इन्स्ट्रुमेंट स्टराईल ग्रीन शीट टाकून आपले नॉर्मल डिलिव्हरीचे सगळे इक्विपमेंट्स आपण डिस्प्ले करू ट्रॉलीवर. त्याच्यानंतर बेटाडीन, बॉवल, गॉस्पी, स्पॉन्ज होल्डर, फोर्सेप घेऊन आपण पेरिनियल एरिया एकदा अप टू डाऊन, है ना. पेरिनियम क्लीन करताना नेहमी तुम्हाला युनिडायरेक्शनल सिंगल स्ट्रोक क्लिनिंग करायची आहे, अप टू डाऊन, है ना. डाऊन केल्यानंतर परत अप जायची गरज नाही, तर नेहमी एका डायरेक्शनने क्लिनिंग करायचं आहे. तो गॉस पीस डिस्कार्ड करा, येलो मध्ये दुसरा घ्या, परत दुसऱ्या बाजूने अप टू डाऊन. एकदा डाऊन झालं की आपल्याला परत तो गॉज वर न्यायचा नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले केले, है ना. पेरिनियम क्लीन केला, महिलेशी तुम्ही बोलत आहे, महिलेला तुम्ही पुश करायला सांगत आहे. जसं तुम्हाला या व्हिडिओ फोटोमध्ये दिसत आहे, लेफ्ट हँड मध्ये एक मॉप घेऊन, पॅड घेऊन तुम्ही पेरिनियमला खाली सपोर्ट देताय, आणि दुसऱ्या हातला काय करताय, हेडला फ्लेक्स करतो. म्हणजे हेडला आपण खालच्या दिशेने प्रेस करून ठेवतो, जेणेकरून जर बाळाने हेड वर केलं तर काय होईल, वजनल टीर होण्याची शक्यता वाढेल, है ना. डायमीटर वाढेल आणि त्याला जास्त पॅसेज लागेल बाहेर येण्यासाठी. म्हणून एका हाताने आपण हेडला सपोर्ट करतोय, तर दुसऱ्या हाताने आपण हेडला फ्लेक्स करून ठेवतोय, खालच्या दिशेने त्याला मोल्ड करून ठेवतो. याला बोलतात मेंटेनिंग द फ्लेक्शन ऑफ हेड. आणि मग बाळाचं इंटरनल रोटेशन जे आहे ते मेंटेन करत आपण काय डिलिव्हर करणार, हेड. हेड डिलिव्हरी केल्यानंतर काय बघणार, कॉर्ड अराउंड नेक. तर एकदा तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं आहे की गळ्याच्या भोवती कुठलाही कॉर्ड नाही आहे. जर कॉर्ड आहे तो निघू शकतो गळ्याच्या बाहेर, त्याला बाहेर काढा. जास्त राऊंडचा आहे तर तुम्ही लगेच त्याला तिथेच क्लॅम्प करून, 2 जागेवर क्लॅम्प करायचं आहे,
आणि मध्ये तुम्हाला तिथेच इमिजिएट कट करता येते. म्हणजे तुम्हाला बाहेर 2 मिनिटं वाट बघायची गरज नाही. तर एकदा त्याला खिसकवा, बाहेर काढा डोक्यातून, किंवा जर तुम्हाला वाटतंय लगेच कापायची गरज आहे तर तिथेच इमिजिएटली कॉर्ड हा कट करा. तर हेड बाहेर आल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला असेसरला सुद्धा सांगावा लागतो हा पॉईंट, की आफ्टर डिलिव्हरी ऑफ हेड वी विल चेक कॉर्ड अराउंड नेक. जर कॉर्ड अराउंड नेक आहे तर आधी त्याचं मॅनेजमेंट. त्याच्यानंतर दोन्ही हातांनी तुम्हाला बाळाला थोडं स्लाइटली डाऊनवर ओढायचं, बाळाला सरळ ओढायचं नाही. सरळ ओढल्यामुळे काय होऊ शकतो, शोल्डर डिस्टोशिया म्हणजे शोल्डर डिस्लोकेट होऊ शकतो, है ना. त्याच्यामुळे बाळाला दोन्ही हातांनी खालच्या डायरेक्शनने थोडी ओढायचं, म्हणजे त्याचा वरचा शोल्डर, ज्याला आपण अँटीरियर शोल्डर बोलतो, तो सेफली बाहेर येईल. आणि मग बाळाला थोड्या टाईट वर लिफ्ट करायचं, तर मग त्याचा खालचा शोल्डर किंवा पोस्टिरियर शोल्डर बाहेर येईल आणि मग त्याची लोअर बॉडी डिलिव्हर होईल. आणि अशा प्रकारे पूर्ण फिटस डिलिव्हर करून तुम्हाला आईच्या ऍब्डॉमनवर प्लेस करायचं आहे. आईच्या ऍब्डॉमनवर प्लेस करताना आईच्या पोटावर पण कुठली शीट नको, आणि इव्हन बाळाच्या शरीरावर पण शीट नको, है ना. म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे मदर आणि बेबी मध्ये. तर एवढ्या स्टेप्स तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सांगायच्या आहे. ठीक आहे. म्हणजे पेरिनियल क्लिनिंग सांगाल, पेरिनियल सपोर्ट सांगाल, हेडचं फ्लेक्शन मेंटेन करणे आहे, कॉर्ड अराउंड नेक, आणि प्रॉपर डिलिव्हरी ऑफ बोथ दी शोल्डर्स. ठीक आहे. तर इतक्या स्टेप्स तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीमध्ये यायला पाहिजे. हे आपण बोललो याच्याबद्दल. हा, आता ही कुठली स्टेज ऑफ लेबर होती आपण जे डिलिव्हर केली आता? सेकंड स्टेज ऑफ लेबर होती, बरोबर. तर आता हे आपण ऑलरेडी बोललो होतो मागच्या वेळेस. इसेन्शियल न्यूबॉर्न केअर एकदा मी क्विक तुम्हाला याच्याबद्दल सांगतो, इसेन्शियल न्यूबॉर्न केअर बद्दल. तर झाल्या झाल्या तुम्हाला टाइम आणि बाळाचा सेक्स हे दोन्ही गोष्टी नोट करायच्या आहे. बाळाला आईच्या ऍब्डोमनवर प्लेस करायचा आहे फॉर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, है ना. बाळाला लगेच कॉर्ड कट करून ट्रे मध्ये घेऊन वार्मामध्ये शिफ्ट करायची गरज नाही. बाळाला आईच्या पोटावर ठेवू शकता. 10 सेकंदामध्ये डिलिव्हरीच्या तुम्हाला बाळाला एका शीटनी ड्राय करायचं आहे आणि दुसऱ्या शीटनी बाळाला हेड टू टो कम्प्लिटली कव्हर करायचं आहे. हायपोथर्मिया पासून प्रिव्हेंट करायला तुम्हाला हीट लॉस होऊ नये म्हणून तुम्हाला बाळाला कव्हर करायचं आहे प्री वॉर्म थ्रू. त्याच्यानंतर कॉर्ड कटिंग ही 1 to 3 मिनिट्स मध्येच व्हायला पाहिजे. 1 to 3 मिनिट्स मध्ये एक्झॅक्टली जेव्हा कॉर्ड व्हाइटनिंग होईल किंवा कॉर्ड पल्सेशन्स बंद होईल, त्या मिनिटाला तुम्हाला 2 ठिकाणी कॉर्ड क्लॅम्प करून कट करायची आहे. बाळाच्या वजनानुसारच विटॅमिन के चा डोस द्यायचा आहे. विटॅमिन के चा डोस हा टर्म नुसार नाही, वेट नुसार आहे. 1 किलोच्या कमी असेल तर 0.5 mg इंट्रामस्क्युलर, आणि 1 किलोच्या वरती असेल तर 1 mg इंट्रामस्क्युलर ऑन थाय, आणि हे सुद्धा एका तासाच्या आत लागायला पाहिजे. कशासाठी लावतो आपण विटॅमिन के? कुठलीही इंटरनल ब्लिडिंग होऊ नये किंवा इंट्राक्रॅनियल ब्लिडिंग होऊ नये न्यूबॉर्न्स मध्ये, म्हणून आपण ऍडिशनल डोस ऑफ विटॅमिन के देतो. त्याच्यानंतर आपल्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे कोट पिंक येतो एक, बाळ एक्सचेंज होतात, बाळ चोरीला जातात, हे होऊ नये म्हणून बाळाला नेहमी टॅग लावा, है ना. फिमेल बेबी असेल तर पिंक कलरचा टॅग, मेल बेबी असेल तर ब्ल्यू कलरचा टॅग, आणि सगळ्यात आवश्यक म्हणजे बाळाचे फुटप्रिंट्स आणि त्याच्यावरचा कुठलाही आयडेंटिफिकेशन जर मार्क असेल, है ना, तर तो तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवायला पाहिजे. तर अशा केसेस काही झाल्या तर आपल्याला याचा बाळ आयडेंटिफिकेशन मध्ये फायदा होतो. त्याच्यानंतर होतं ब्रेस्ट फिडिंग ही विदिन हाफ ॲन अवर व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामध्येही जितक्या लवकर पॉसिबल आहे तितक्या लवकर ब्रेस्ट फिडिंग व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला पीपीएच प्रिव्हेन्शनला मदत होते. नॅचरली ऑक्सिटोसिन रिलीज व्हायला मदत करते अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग, आणि ज्याच्यापासून महिलेला पीपीएच पासून प्रिव्हेंट करता येतं. गोष्ट सांगितली बाळाचं जन्मजात विकृती वगैरे तर नाही, याच्यासाठी एक्झामिनेशन, है ना. हेड टू टो, फ्रंट बॅक, दोन्ही बाजूला तुम्हाला बाळाला फ्लॅट सरफेसवर ठेवून एकदा एक्झामिन करायचं आहे. ठीक आहे. हा पॉईंट सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत थर्ड स्टेज ऑफ लेबर. तर थर्ड स्टेज ऑफ लेबरला नाव दिलेलं आहे AMTSL, ज्याला आपण बोलतो ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. तर का बरं या स्टेजला ऍक्टिव्ह मॅनेजमेंट बोलतात? जर तुम्ही थर्ड स्टेजला ऍक्टिव्हली मॅनेज केलं तर पीपीएच होण्याची शक्यता ही 70 ते 75% कमी होते. म्हणजे प्लासेंटा पूर्णपणे बाहेर येतो, युटरस कॉन्ट्रॅक्ट होते कम्प्लिटली, आणि पीपीएच पासून महिलेला प्रिव्हेंट करता येते. म्हणून स्टेज 3 ला आपण बोलतो AMTSL और ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ
थर्ड स्टेज ऑफ लेबर. त्याच्यामध्ये काही ठराविक स्टेप्स आहे ज्या तुम्हाला कम्प्लिटली करायच्या आहे. तर पहिली स्टेप्स आहे, जर तुम्ही याच्यामध्ये बघाल, पॅल्पेट द मदर्स ॲब्डोमेन टू रूल आउट सेकंड बेबी. म्हणजे काय, तर ऍक्च्युअल जो पहिला स्टेप आहे याच्यामध्ये तो आहे ऑक्सिटोसिनचं इन्फ्युजन. त्याच्यामध्ये आपण इंजेक्शन ऑक्सिटोसिन 10 युनिट्स, म्हणजे पिटोसिन 10 युनिट्स आयम थायवर देतोय, बटक्सवर नाही. तर बाळ डिलिव्हरीच्या 1 मिनिटाच्या आत तुमचं युट्रोटोनिक लागायला पाहिजे. तर आपण सेफली काय देतोय, पिटोसिन 10 युनिट्स म्हणजे 2 अँप्यूल हे इंट्रामस्क्युलर थायवर देतोय, कारण सगळ्यात एक्सपोज मसल कुठला त्या लिथोटोमी पोझिशन मध्ये, थाय, म्हणून आपण थायवर देतोय. आणि जर तुमच्याकडे त्यावेळेस पिटोसिन नसेल तर मिझोप्रोस्टॉल 600 मायक्रोग्रॅम पर रेक्टल किंवा सबल्युंगल तुम्ही देऊ शकता. हे सबस्टिट्यूट आहे पिटोसिनला, कोणी द्यायची गरज नाही. ठीक आहे. तर पहिला स्टेप आहे यूज ऑफ युट्रोटोनिक 10 युनिट्स पिटोसिन आयएम ऑन थाय. ते द्यायच्या आधी एक स्टेप दिलेला आहे की एकदा ऍब्डॉमिनल पॅल्पेशन करून, दुसरं बाळ तर नाही, आपल्याला सोनोग्राफी मध्ये नेहमी कन्फर्म असतं, तरी पण तुम्ही एकदा पॅल्पेट करून बघायला पाहिजे की दुसरं फिटस तर तुम्हाला दिसत नाहीये आत. काय होईल जर दुसरं फिटस आहे आणि तुम्ही पिटोसिन दिलं, तर युट्रस कॉन्ट्रॅक्ट होईल आणि सेकंड बेबी ट्रॅप होईल, फसेल. म्हणून एकदा पॅल्पेट करा, एन्शुअर करा की सेकंड बाळ नाही आहे. जर सेकंड बाळ आहे तर आधी त्याची डिलिव्हरी करायची आणि मग युट्रोटोनिक द्यायचं. युट्रोटोनिक्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, 10 युनिट्स आयम ऑक्सिटोसिन किंवा मिझोप्रोस्टॉल 600 मायक्रोग्रॅम पर रेक्टल ऑर सबलिंग्युअल, जर ऑक्सिटोसिन नसेल तर. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच प्लासेंटा ओढायला पाहिजे का, की वाट बघायला पाहिजे काही प्लासेंटा डिलिव्हरीसाठी. तर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं प्लासेंटा सेपरेट व्हायला वेळ द्यायला पाहिजे, वाट बघायला पाहिजे. तर 15 ते 20 मिनिटं काय होतं, 15 ते 20 मिनिटात तुम्हाला सायन्सकडे लक्ष द्यायचे आहे. जर आपण कॉर्डला आर्टरी लावलेली आहे, ती आर्टरी खाली सरकली आहे आणि फ्रेश गश ऑफ ब्लड बाहेर आलेला आहे, याच्यावरून तुम्हाला कळेल की प्लासेंटा हा युटरस पासून सेपरेट झालेला आहे आणि तेव्हाच तुम्हाला प्लासेंटा डिलिव्हरी अटेम्प्ट करायची आहे. लगेचच पिटोसिन दिल्या दिल्या प्लासेंटा ओढायची घाई करायची नाही. तर 15 ते 20 मिनिटं तुम्हाला वाट बघायची आहे प्लासेंटा सेपरेट होण्याची. आणि एकदा प्लासेंटा सेपरेट झाला की त्याच्यानंतर तुम्हाला पीसीटी करून प्लासेंटा डिलिव्हर करायचा आहे. सीसीटी म्हणजे काय, हा शब्द पण इम्पॉर्टंट आहे. कंट्रोल्ड कॉर्ड ट्रॅक्शन. फॉर्म काय सीसीटीचा, कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन. म्हणजे काय, जर तुम्ही या फोटोमध्ये बघाल सेकंड इमेज, तर एका हाताने ती युटरसला वर सपोर्ट देत आहे, सुप्राप्युबिक सपोर्ट देत आहे, आणि दुसऱ्या हाताने प्लासेंटा खाली ओढत आहे. दोन्ही हाताने प्लासेंटा खाली ओढत नाही आहे. एका हाताने आपण मसाज करत नाहीये मी तिथे, एका हाताने आपण काय करतोय, युटरसला कंट्रोल करतोय, करतोय. आणि दुसरा हाताने प्लासेंटा ओढून आपल्याला प्लासेंटा खाली ओढायचा आहे. त्याला झिगझॅग मुवमेंट करून ओढायची गरज नाही, प्लासेंटाला आपल्या नाभीकडे ओढायचं आणि युटरसला तिच्या नाभीकडे सपोर्ट द्यायचा, पुश करायचं. तर याला बोलतात अपोजिट प्रेशर, म्हणजे कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन. आपण युटरसला कंट्रोल करून कॉर्डला जेव्हाही तिला कडा येईल तेव्हा ट्रॅक्शन देऊन प्लासेंटाला बाहेर ओढायचं आहे. ठीक आहे. तर दिस इज कॉल्ड सीसीटी, डिलिव्हर दी प्लासेंटा. एकदा प्लासेंटा बाहेर आला की तुम्हाला पूर्ण आहे की नाही हा चेक करायचा आहे. प्लासेंटा चेक करताना तुम्हाला आईची सरफेस, म्हणजे जिथून कॉर्ड लागलेला आहे ती फिटल सरफेस, त्याच्यामध्ये 2 आर्टरी, एक वेन, सगळ्या मेम्ब्रेन्स प्रेझेंट आहे की नाही हे चेक करायचे आहे. मॅटर्नल सरफेस मध्ये सगळे कॉटिलिडॉन्स इंटॅक्ट आहेत का, कुठेही फाटलेला नाही, ब्लिडिंग नाही, हे चेक करायचं आहे. कॉर्डची प्लेसमेंट ही मध्ये आहे, त्याला कुठलाही नॉट नाही, आणि 2 आर्टरी, एक वेन असेल तर तो कम्प्लीट प्लासेंटा आहे. तर प्लासेंटा फेकायच्या आधी तुम्हाला एकदा चेक करायचं आहे, कारण प्लासेंटाची कुठलीही मेम्ब्रेन जर आज सुटली तर प्लासेंटा काय होईल, युटरस कॉन्ट्रॅक्ट होणार नाही आणि ब्लिडिंग व्हायला सुरू होईल. तर तुम्हाला प्लासेंटा फेकायच्या आधी एकदा किडनी ट्रे मध्ये ठेवून दोन्ही बाजूनी चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे युटराईन मसाज, है ना. सगळ्यात शेवटची स्टेप बघा काय आहे, तुम्हाला युटरसला मसाज द्यायचा. तर बर्थ कंपेनियनला तुम्ही सांगू शकता किंवा आपण स्वतःही युट्राईन मसाज ही 10 ते 15 मिनिटं प्रोव्हाइड करू शकतो, ज्याच्यामुळे युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते, युट्राईन मसल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते, आणि जर काही आज सुटलं असेल पण ते एक्सपेल व्हायला मदत होते.
तर शेवटची स्टेप काय आहे? युटराईन मसाज. तर आपण एकदा परत रिकॉल करू AMTSLच्या स्टेप्स. सगळ्यात आधी आहे सेकंड बेबी तर नाही हे रूल आउट करणे. त्याच्यासाठी एकदा ॲब्डोमेन पॅल्पेट करून बघायचं की सेकंड बाळ तर नाहीये. नसेल तर पिटोसिन 10 युनिट्स आयम थायवर द्यायचं आहे 1 मिनिटाच्या आत. 15 ते 20 मिनिटं प्लासेंटा सेपरेट होण्याच्या सायन्सकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे लिंगनिंग ऑफ कॉर्ड आणि गश ऑफ ब्लड या सायन्स बघितल्यानंतर तुम्हाला CCT अटेम्प्ट करायचा आहे. म्हणजे कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन्स अटेम्प्ट करूनच प्लासेंटाला बाहेर काढायचं आहे. दोन्ही हातांनी ओढून नाही. प्लासेंटा बाहेर आल्यानंतर एकदा त्याला चेक करायचं आहे की तो पूर्णपणे बाहेर आलाय की नाही. आणि एक शेवटची स्टेप म्हणजे युटराईन मसाज प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. हे सगळ्या जर तुम्ही स्टेप्स प्रॉपरली केल्या तर PPH होण्याची जसं मी सांगितलं की शक्यता ही 70% कमी होते. म्हणजे PPH प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा AMTSL हे मदत करते. ठीक आहे. आता रिटेन प्लासेंटा म्हणजे काय? जर 30 मिनिटांनंतरही तुमचा जर प्लासेंटा पूर्णपणे डिलिव्हर झाला नाही तर त्याला आपण बोलतो रिटेन प्लासेंटा. त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? 20 युनिट्स पिटोसिनची ड्रीप तर सुरू करणार आणि अंडर अनेस्थेशिया तुम्हाला MRP म्हणजे मॅन्युअली तो रिमूव्ह करावा लागेल. बट हे गायनेकॉलॉजिस्ट किंवा तुमचे जे फिजिशियन आहे त्यांच्या प्रेझेन्स मध्येच तुम्हाला हे अटेम्प्ट करायचं. ठीक आहे. सो 30 मिनिट्स पर्यंत तुम्हाला प्लेसेंटा सेपरेशनची वाट बघायची आणि मग तो डिलिव्हर करायचा. सायन्स बघून काही प्रश्न आहे? हा, आपण हे बघूया. आपण बघितलं होतं एकदा. हा, तर डूज अँड डोंट्स आपण ज्या सुरुवातीला बोललो होतो. बिअरिंग डाऊन बिफोर सर्वायकल डायलेटेशन करायला पाहिजे का? खाली पुश. नाही, डोंट्स. डायलेटेशनच्या आधी आपल्याला बिअर डाऊन नाही करायचं आहे. कंपेनियन विथ मदर अलाव करायचं आहे का? डू की हो. डोंट? Yes. येस. डू. तर डू मध्ये प्लासेंटा कम्प्लीट नीट साठी बघायचा का टेकायच्या आधी? Yes. येस. तर Yes. डू. पेरिनियल शेविंग नाही है ना. Not आता routine. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यावर No हे routine. केलेलं आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर तुम्हाला टाय करायचे आहे हेअर्स. ठीक आहे. शेव करायचे नाहीये. ठीक आहे. तर डोंट्स. मिल्क लेटिंग डाऊन डू. फंडल प्रेशर करायचं का? डोंट. Nahi. नाही. कोलोस्ट्रम बाळाला द्यायचं. Yes. फिडिंग 1 तासात सुरू करायची. येस. डू. रुटीन ऑगमेंटेशन No. पुश होत नाही है ना. रुटीन ऑगमेंटेशन करायचं का किंवा इंडक्शन करायचं का? प्रत्येक No. महिन्यामध्ये Not routine. ऑक्सिटोसिनची ड्रीप लावायची का बिफोर डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्शन वाढवायला? No. No. नाही. No. No. अनलेस No. इंडिकेटेड लावायची नाही. रुटीन अँटीबायोटिक्स हो. नाही. प्रत्येक महिन्यामध्ये रुटीन अँटीबायोटिक्स द्यायची गरज नाही. ठीक आहे. RMC रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर येस. पेरिनियल येस. सपोर्ट येस. ऍक्च्युली आय डोंट नो, समोर जात नाहीये. ब्रेस्ट फिडिंग विदिन 1 आवर त्याच्यामध्येही आपण लवकरात लवकर ऑगमेंटेशन किंवा इंडक्शन प्रत्येक महिन्यामध्ये करायची गरज नाही. रुटीन रुटीन अँटीबायोटिक्स वापरायची गरज नाही. रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर मस्ट आहे प्रत्येक महिलेमध्ये आणि इव्हन पेरिनियल सपोर्ट सुद्धा द्यायचा आहे. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आपण हे 2-3 टॉपिक्स आता बघितले. एक तर नॉर्मल डिलिव्हरी, त्याच्यानंतर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर जे आपण 8 स्टेप्स बघितले आफ्टर द डिलिव्हरी ऑफ बेबी. आणि तिसरा जो स्टँडर्ड होता AMTSL, हा अतिशय इम्पॉर्टंट स्टँडर्ड आहे है ना, टू प्रिव्हेंट दी PPH. काही प्रश्न आहे आजच्या स्टँडर्ड्स मध्ये? मथुरा हॉस्पिटल, ममता हॉस्पिटल, सिद्धेश्वर हॉस्पिटल आणि कुमठळे हॉस्पिटल. कुमठळे हॉस्पिटल तुम्ही आलेत का? कुमठळे हॉस्पिटल काही दिसत नाहीये. ठीक आहे. काही प्रश्न आहे आजच्या टॉपिकवर? आजचा व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड करेल, तर त्याची मी लिंक पाठवेल तुम्हाला सगळ्यांना. आणि पुढच्या क्लासमध्ये आपले जे टॉपिक्स आहे ते आहे अँटीनेटल केअर, असेसमेंट ऑफ प्रेग्नेंट वुमन आणि PV एक्झामिनेशन, परवजनल एक्झामिनेशन. तर असे 3 टॉपिक्स आपले
पुढच्या बुधवारी 3 ते 5 कव्हर होतील. मागच्या फ्रायडेला आपण रिव्हिजन ऍक्च्युली घेतलं नाही, कारण मी बिझी होतो आणि कोणी मला रिमाइंडर सुद्धा दिलं नाही की सर आज रिव्हिजन क्लास आहे. असं वाटलं की कोणाला काही तर गरज नाही, आमच्याकडे त्यामुळे ओटी मी होती पण सर रिमाइंड नाही त्यावेळी. केलं. आम्हाला ओटी होती सर त्या दिवशी. माझ्या ते लक्षात ओटी होतं. होती, ओके. तर ठीक आहे. तर या फ्रायडेला आपण मागचे जे 2 टॉपिक्स वाचले आपले, पार्टोग्राफ, न्यूबॉर्न रेसिसिटेशन आणि आजचा टॉपिक, तर हे आपण फ्रायडेला रिवाइज करूया या. ठीक आहे. तर ओके. मागच्या तिन्ही बुधवारचे टॉपिक्स या फ्रायडेला रिवाइज होतील. आणि जसं मी सांगितलं, पुढच्या बुधवारी आपले एनसीकेआर असेसमेंट आणि पीव्ही एक्झामिनेशन हे 3 टॉपिक्स आपण कव्हर करणार. सो आज आपण इथेच. इथे आवाज येत नाहीये माझा? येतच. नको आहे इथे, मध्ये नको आहे. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर टुडेज सेशन. आणि आपण भेटूया फ्रायडेला 3:30 वाजता. सो थँक्यू.